बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नटराज उद्यानाचे नगरपालिकेतर्फे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे। काम करत असताना कंत्राटदाराने निर्दयीपणे उद्यानात उभ्या असलेल्या जुन्या झाडांची वृक्षतोड केल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये रोष निर्माण झाला आहे। त्यामुळे कत्तल झालेल्या झाडांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्व पर्यावरण प्रेमी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे। वृक्ष कत्तल करण्यात आली आणि त्याच्या शोक सभेसाठी सकल सामाजिक संघटना या ठिकाणी एकवटल्या आहेत। रात्रीच्या अंधारात सूर्योदयापूर्वीच ही झाडं कापून त्याची जी सामुग्री होती ती सामुग्री सुद्धा या ठिकाणाहून गायब करण्यात आली। जर घटना दिवसाच्या उजेडात जर करण्यात आली असती तर यावर कधीच कोणी शंका घेतली नसती, परंतु मग तुमचं जर काम जर वाईट होतं तर मग त्या रात्रीच्या अंधारात ह्या तुम्ही कारवाया का बरं केल्या अशी शंका व्यक्त होत आहे। तर सकल सामाजिक संघटनांचा याला विरोध आहे आणि या ठिकाणी जेवढे काही पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, पक्षीप्रेमी, जलप्रेमी जमलेले आहेत त्या सर्वांचा या कारवाईला मनोमन विरोध आहे। अशी कारवाई पुन्हा या शहरात घडू नये किंवा या शहरातील जे ग्रीन झोन आहेत ज्याला आम्ही बगीचे म्हणतो, या बगीच्यांमध्ये अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होऊ नये किंवा 50 वर्ष पेक्षा जास्त वय असलेली झाडांची कत्तल करण्याकरिता वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये जे कोणी लोक असतील त्यांचा एक पंचनामा घेऊन त्यांचा पुन्हा सल्ला घेऊन अशी कारवाई करण्यात यावी, अन्यथा त्यावर शासनाने कडक कठोर कारवाई करण्यात यावी एवढं बोलताना या ठिकाणी थांबतो।